यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी व जय अंबे शेतकी बहुउद्देशीय विकास संस्था पाटणबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर व स्वर्गीय वासुबाबा गौड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत भव्य नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये जवळपास 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली। तसेच 40 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना मेघे सावंगी येथे पाठवण्यात आले आहे। या कार्यक्रमात युवा नेते जितेंद्र मोघे तसेच शंकरअण्णा नालमवार, अमर पाटील, मल्ला रेड्डी, पाणाजवार, शिनू अण्णा नालमवार, राणीताई गौड, सुरेश शर्मा, रमेश गटलेवार, प्रमोद तोटावार, गजू राजुलवार, अक्षय परशावार, विनोद निंबलवार, शेखर सिडाम, अतुल कणाके, हाफिज जाटू, डॉक्टर गजानन मठ्ठावार, दयाराम सिडाम, मनोज भागानगरकर, चिन्नया मिरलवार, अक्षय तोटावार, रमेश कोमावार, संतोष जंगीटवार, रमेश वझलवार, वासुदेव पिन्नमवार इत्यादी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। आज पाटणबोरी येथे भव्य नेत्रदान शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरचे आयोजन करण्यात आले होते। आपण जाणून घेऊया त्यांच्याशी या शिबिराचे मुख्य उद्देश काय आहे। आज पाटणबोरी येथे जय अंबे शेतकी बहुउद्देशीय संस्था व आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल यांच्या वतीने पाटणबोरी येथे जनता हायस्कूल येथे स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर व वासुभाऊ गौड यांच्या प्रथम पुण्यस्थितीनिमित्त हा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅम्प व सर्वसाधारण डोळे तपासणी कॅम्प हा इथं घेण्यात आला आणि हा कॅम्प आता चालू असताना आताच्या घडीला जवळपास 200 पेशंटची तपासणी झालेली आहे आणि यामधून 200 पेशंटमधून जवळपास 40 ते 45 मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पेशंट निघालेले आहे। यांना उद्या वर्ध्यामध्ये यांचा सावंगी वर्धामध्ये यांचं ऑपरेशनसाठी इथून घेण्यात येईल आणि त्यांचं ऑपरेशन तिथं मोफत होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे। अजून पेशंट जे डोळे तपासणीसाठी लोक येऊन राहिले आणि निश्चितपणे या निमित्तानं अनेक दिवसापासून इथं जे लोक होते त्यांना हे सुविधा जी आहे ती भेटत नव्हती किंवा त्यांचं जाणं नव्हतं। आजकाल महागाईच्या याच्या वेगळ्या वेगळ्या कारणामुळं लोकांचं जाणं नाही होऊन राहिलं। त्या उद्देशाने एक चांगला कार्यक्रम इथं घेण्यात आला आणि याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून भेटलेला आहे। निश्चितपणे या आज खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि वासुबाबा गौड यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त हा जो कार्यक्रम झालेला आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा फायदा होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। आचार्य विनोबा बहुउद्देशीय संस्था यामार्फत जे आयोजित केलेलं आहे नेत्ररोग शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले इथं पाटणबोरीला। हा जो एरिया आहे तो एक शेतकरी मजुरांचा हा पट्टा आहे आणि यावेळी काही शेतीचे कामं नसतात। म्हणजे एक असं वेळ आहे की यावेळी त्यांना फुरसत असते, त्या हिशोबाने हे कॅम्प आमचे युवा नेते शिनू अण्णा नालमवार जे जय अंबे बहुउद्देशीय संस्था शेतकी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांनी आयोजित केला। आता आसपास 200 पेशंट याचे चेकअप झाले, त्याच्या आसपास 25% पेशंट हे मोतीबिंदू शस्त्रक्रियावाले पेशंट निघाले। त्यांना ते सावंगी मेरी इथे घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन व इतर व्यवस्था करणार आहे व अशा कॅम्प जे होतात ग्रामीण विभागात त्याचं एक नियोजन चांगल्या पद्धतीने यांनी केलं, त्याचं मी त्यांचा सगळ्यांचं अभिनंदन करतो। ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे तथा जय अंबे शेतकी बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर तसेच आमचे भाऊजी वासुबाबा गौड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज जो मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतलेला आहे त्या शिबिरामध्ये जवळपास 200 लोकांनी इथे आपले डोळे चेकअप करून घेतलेले आहे। त्यातनं 40 जणांची ही शस्त्रक्रियेसाठी त्यांना उद्या पाठवण्यात येणार आहे आणि बाकीच्या लोकांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जात आहे
आणि हा कॅम्प आताही सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या माध्यमातून या परिसरातील लोकांच्या आरोग्याविषयी एक मोठं काम इथं झालं असल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. असेच कॅम्प आम्ही निरंतर या तालुक्यात असो विधानसभेत असो घेत राहू आणि लोकांच्या बाकी समस्या असतील, बाकी आजार असतील, याच्यावर आम्ही मोफत उपचार कशा प्रकारे होईल याचं आम्ही नियोजन करत राहू.